उपसचिव, खडकवासलामध्ये भीमराव तापकीर 25,000च्या मताधिक्याने पुढे आहेत. पर्वतीमध्ये भाजपाच्याच माधुरी मिसाळ साधारण 45,000च्या मताधिक्याने आघाडीवर आहेत. पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये पण सुनील कांबळे भाजपाचे आघाडीवर आहेत. हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे आघाडीवर आहेत आणि कसबा पेठमध्ये भाजपाचे हेमंत रासने आघाडीवर आहेत आणि अधिकृतरित्या कळलेलं नाही पण ते जिंकलेले आहेत अशा आता सगळीकडे जल्लोष चाललेला आहे. त्यामुळे सगळी म्हणजे बऱ्यापैकी महायुतीची आघाडी आहे या सगळ्यामध्ये. संभाजी पाटील आणि गोपाळ जोशी आपल्या बरोबर आहेतच. संभाजी पाटील सर, मला तुम्हाला एक विचारायला आवडेल असं की सगळीकडे म्हणजे जो भाग हा काँग्रेस राष्ट्रवादीचे बालेकिल्ले म्हणूनही पुणे जिल्ह्यातला किंवा एकूण या भागातला प्रसिद्ध होता, तिथे पण युती आणि भाजपाने आघाडी घेतलेली आहे. तर हे चित्र कसं काय इतकं बदललं, याची काय कारणं असू शकतात, तुम्हाला काय वाटतं? नमस्कार. तर तुम्ही सांगितलं त्यानुसार संपूर्ण राज्यामध्येच एकूण भारतीय जनता पक्ष आणि महायुतीची लाट दिसून येते. सुप्त लाट आहे. म्हणजे स्वतः भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही एवढा मोठा विजय आपल्याला मिळेल असं वाटत नव्हतं. एकूणच भारतीय जनता पक्षाची ही जी काही घोडदौड आहे त्यामध्ये एक 2-3 मुद्दे आपण लक्षात घ्यायला पाहिजेत. याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाने आणि एकूणच महायुतीने या 2.5 वर्षाच्या काळामध्ये ज्या विविध योजना आणल्या त्या योजना थेट लोकांपर्यंत पोहोचल्या. लाडकी बहीण असेल, वीज बिलामधली माफी असेल किंवा एसटी मधली सवलत असेल, त्या थेट मतदारांच्या पर्यंत पोहोचणाऱ्या, कुठल्याही मध्यस्थ्याशिवाय पोहोचणाऱ्या अशा अनेक योजना होत्या ज्या थेटपणे मतदारांच्या पर्यंत पोहोचल्या. आणि सगळ्यात दुसरं महत्वाचं कारण होतं की गेल्या 2.5-3 वर्षामध्ये महाराष्ट्रातलं एकूण संपूर्ण जे राजकारण होतं ज्यामध्ये तोडफोड होती, एकूणच पक्षातली पळवापळवी होती, या सगळ्यामध्ये मतदार प्रचंड नाराज होता. या मतदाराला कुठेतरी स्थैर्य हवं होतं. त्या परिस्थितीमध्ये एक स्थिर सरकार राज्यामध्ये हवं अशी एक भूमिका होती. त्या भूमिकेलाच एकूण सगळा कल या ठिकाणी मिळालेला दिसतो. गोपाळ जोशी, तुम्हाला काय वाटतं या सगळ्या ह्याच्यात? म्हणजे हे योजनांचं यश किती आणि एकूण ज्या स्ट्रॅटेजीचे आपण धोरण म्हणून स्वीकारलं ह्या पक्षाने, महायुती या सगळ्या घटक पक्षाने, त्याच्यात कशाला किती श्रेय द्याल तुम्ही? योजनांचं श्रेय आहेच. आता पुणे जिल्हा आपण जर विचार केला तर नागरीकरणाचा वेग मोठा आहे. म्हणजे पुणे शहर जर आपण धरलं तर तिथं लाडकी बहीण योजनेचं कार्यक्रम किंवा वयोश्री योजना आहे. महिलांना 50% सवलत एसटी प्रवासाची होती, ज्येष्ठांना पूर्ण दिलेली आहे. याशिवाय सुद्धा अनेक